नरसरापूरमधील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार आणि हत्या प्रकरणाचा निकाल आज लागण्याची शक्यता आहे। या प्रकरणाची सुनावणी इन कॅमेरा पद्धतीने झाली होती। पावणे 2 महिन्यात सुनावणी पूर्ण होऊन निकाल देण्यात येणार आहे। पुणे जिल्ह्याच्या घाटमाथ्यावरती जोरदार पाऊस, ताम्हिणी आणि नारायणगाव परिसरामध्ये 100 मिलीपेक्षा अधिक पाऊस पडला। घाटमाथ्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला होता। पुणे पालिकेच्या पाणी पुरवठ्याच्या तक्रारीत वाढ झाली। आतापर्यंत 1200हून अधिक तक्रारी आहेत, तर 450हून अधिक तक्रारींचं निवारण करण्यात आलेलं आहे। एक दिवसाआड पाणी पुरवठा केल्यानं पाणी पुरवठ्यासंदर्भात तक्रारी आहेत। व्यक्ती जिवंत असताना मृत घोषित करून सातबाऱ्यावरती नोंद केल्याचा प्रकार घडलाय। पुण्याच्या राजगड तहसील अंतर्गत येणाऱ्या बेल्हे बुद्रुक तलाठी कार्यालयातील प्रकार आहे। जिवंत व्यक्तीला मृत दाखवून जमीन हडप केल्याचा हा गंभीर आरोप आहे। पुण्यातील भोर मोजणी कार्यालयातील संगणकीयकरणातील चुका दुरुस्त करण्यासाठी नागरिकांच्या 6 महिने फेऱ्या सुरू आहेत। अधिकारी कर्मचाऱ्यांच्या दिरंगाईमुळे ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे। पुण्याच्या भोंगवली गावातील नागरिकांचा प्रस्तावित हाय पॉवर सबस्टेशनला विरोध आहे। संपूर्ण माहिती मिळाल्याशिवाय काम सुरू करू देणार नसल्याची ग्रामस्थांची भूमिका आहे। पुण्याच्या कारेगावमध्ये यश इन चौकात अनेक दिवसांपासून कचऱ्याचे ढिगारे साचल्यानं नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर। ग्रामपंचायत प्रशासनाच्या निष्क्रियतेविरोधात नागरिकांचा संताप, तातडीने स्वच्छता मोहीम राबवण्याची ही मागणी। पिंपरी चिंचवडच्या चिखली परिसरामध्ये अन्न आणि औषध प्रशासनाचा छापा, 20 लाखांहून अधिक किमतीचा प्रतिबंधित गुटखा आणि पान मसाला जप्त। या प्रकरणी आता संबंधित आरोपींविरोधात कारवाई सुरू झालेली आहे। पिंपरी चिंचवडमधील पुनावळे अंडरपास परिसरात पुन्हा एकदा मोठी वाहतूक कोंडी। अंडरपास अरुंद असल्यानं वाहनांच्या लांबच लांब रांगा। वाहतूक कोंडीवरती कायमस्वरूपी उपाय म्हणून अंडरपास रुंद करण्याची नागरिकांची मागणी।